सर नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. नाव विलास नामदेव कारंडे, भांबर्डे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. आपले जे हातात जे हरभरा आहे का नाही, हा हा हे हरभरा कुठली व्हरायटी व्हायची? ही देशी देशी हरभरा. हरभरा देशी हरभरा ह्याच्या अगोदर कधी केला होता का? करतो गेल्या वर्षी पण केला केलेला होता होता. केलेला होता, पण असा नव्हता आला. असा नव्हता. हे किती टोकीचा आहे? ही दोन बी आहेत. दोन बी. दोनच बी टोकली होती. हा, दोन. जरा उचला बरं ती, जरा पुढच्या बाजून उचला. ही दोनच बी टोकली होती तरी एवढे त्याचे फुटवे आल्यात. हा. आणि ह्याला घाटी जर मोजा म्हणून जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला असं काय मोजता येईल का? होईल नाही नाही हा? भयानक आहे. असंख्य आहे ती. असंख्य. असंख्य. जसं ते जनावराला गोचड्या लागतात का नाही, हा, तसं असंख्य. तसं हे असंख्य त्याला घाटी लागलेली लागली. आहेत. साहेब दोन बी टोकल्यानंतर एवढं उत्पादन येते येते. तर ह्याला हे मोजता येत नाही. भयानक आहे. भयानक मोठा आहे. त्यातला एक कुठला तर घाटा घ्या आणि साहेब हातावर घ्या बरं दोन बी. सोला बरं ते हातावर घ्या, कसा हातात तर हातावर घ्या. एवढा मोठा देशी हरभरा होतो का हो? नाही नाही होत. नाही होत आहे का नाही. म्हणजे आणि हा जो हरभरा आहे नुसता आपण माडा केलाय का? नाही. तर नाही. हे जे क्षेत्र आहे आपलं आपलं शेतात आलं म्हणजे काय तर खाता यावं म्हणजे ना घरगुती आपली- खायला आपलं हा. तोंडात घालायला येईल म्हणून हे केलेलं आहे है का नाही. होय. हे टोटल क्षेत्र किती आहे? 1.5 एकर. 1.5 एकर. 1.5 एकर आहे. तर 1.5 एकरामध्ये काय काय पिकं लावले जरा सविस्तर सांगा की. जांभळ आहे, हा. पांढरं जांभळ आहे, काळं जांभळ आहे, हा आंबा आहे. हा. आणि हे आंतरपीक म्हणून लसूण पण लावलेलं आहे. आंतरपीक म्हणून लसूण केलं. आणि साईडला घरात खाण्यासाठी हरभरा लावला. लसणाच्या बाजूनं कुठेतरी हरभरा आपल्या हरभरा लावलेला आहे, खाण्यापुरतं केलं. लावलेला आहे. हे खाण्यापुरतं लावले तर आता तुम्हाला काय वाटतंय हरभरा काय तर पोतून पोते हरभरा होईल. किती? 1-2 पोते दोन हरभरा पोती तर होईल. होणार. बी किती टाकले? ही 1 किलोभर बी गेला असं. 1 किलोला तिच्यात 2 पोती बकरांनी भरपूर खाल्लंय मोरानी. मोर आहे तिथं आमचं. मोर बुक्का पाडते ती. खाते ती. हा, खाऊन म्हणजे नाही त्यांनी एवढं. खाऊन सुद्धा एवढं राहिले हा, शिल्लक. एवढं होय, राहिलंय. ही हा पण हरभरा हा त्याचं आपला हाणायचं. मुख्य पीक नव्हे, नाही. नाही. परंतु ही जे लसूण जे आहे हे सगळ्या 1.5 एकरामध्ये तुम्ही असं हिरवगार लसूण सगळं आलेलं आहे. होय. म्हणजे झाडाच्या ज्या मध्ये जे फट आहे त्या फटीमध्ये सगळं हरभरा केलेला हा. आहे. इकडे पण बघतोय आपण सगळीकडे लसूण केलेलं आहे. होय. ही लसणाची व्हरायटी कोणती हो? देशी लसूण आहे. देशी आहे. देशी लसूण. देशी लसूण आहे. तुम्ही आता बसल्यानंतर ही लसूण कुठे पण येते तुमच्या खांद्यावर येते काय? शी चांगला बघा माझ्या मांडीला लागतोय लसूण उभारल्यावर उभा राहिला. आणि आता बसल्यावर खांद्याला लागते की. खांद्याला काय लागते. खांद्याबद्दल लागते. होय. ह्याच्या अगोदर कधी लसूण केला होता का? गेल्या वर्षी केला होता, हा, पण असा नव्हता आला. असा नव्हता आला. जरा हे लसूण मला जरा उपसून नका बरं साहेब. बर. आणि माती बघा ही जी हा. अशी भुसभुशी झाली नुसती. चहा पावडर झालेली. चहा पावडर आहे ही काय होय. माती नुसती भुस फडफडीत झालेली. फडफडीत अगदी चिक्कुल म्हणून नाही. ना अजिबात आता हाताला पाणी- लागत नाही. पाणीच तुम्ही आता एवढं पाजलेलं माझ्या हात घातलाय. पाणीच पाजलेलं आहे, हा, पण काय वल्ल म्हणजे हाताला म्हणून लागत नाही. लागत नाही. ठीक आहे. बर, भुसभुशीत अगदी. भुसभुशीत आहे. जरा लसूण एका ते गड्डा उपसून हा नका बरं. पडतो पुढं. तुकडा किती नाही हे होत पिठात. होय. काय म्हणते ते? ही मुळ्या भरपूर आहेत याला. गोळ्या हा. भरपूर आहेत. मुळ्या भरपूर आहेत. आणि ते गड्डा बघा साहेब. अजून ह्याला पोचवायला 1.5 महिना तरी. साहेब ही 3.5 महिन्याचा लसूण आहे. 3.5 हे महिने. काय आहे? 3.5 महिने अजून- एवढी मुळी? हो अजून 1.5 महिन्याला त्याला जाणार. ती हे नक्की कांदा आहे का लसूण आहे? लसूण लसूण आहे, म्हणजे ह्याच्यापर्यंत मोठा होणार आहे अजून. ह्याच्यापेक्षा मोठा होणार आहे. ह्याच्या अजून परस 1.5 महिना टाइम आहे. अजून हा गड्डा पक्व झालेला नाही, नाही. ह्याला अजून पुड्या सुद्या सुटलेल्या नाही, नुसतं नाही. आता सुरुवात आहे. नुसतं आहे त्यानं आता कुठेतरी मान धरल्या हा. आहे का नाही? जरा पूर्ण जरा फिरवा बरं असा. अजून 1.5 महिन्याला पानं time. मोजा बरं साहेब. तिची पानं किती आहेत मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून चाल चालू आहे तिची होय, होय, चालेल. बारीक पान 10 आहे. आहे का नाही? हा. लहान आहे साहेब ती तुम्ही 10 लसूण मॅडम तुम्ही लसूण असा वल्ला कधी उपसला होता का? होय, उपसला उपसताय का नाही? एवढी मुळी कधी बघायला मिळते का? नाही नाही गेल्या वर्षी नाही ते नव्हती. पांढऱ्या शुभ्र मुळे आता जसं लसूण लावलाय ती अशी ही खत वापरली ती आम्ही हा वैद्यकीय. हा. वैद्यक खतापासून चांगला परिणाम झालाय आणि चांगलं झाले पीक. उत्पादन 1 नंबर आहे. जबरदस्त झालेलं आहे. जबरदस्त. हे किती एकर लसूण आहे मला साहेब? आंतरपीक मधले 1.5 एकर आहे. हा, 1.5 एकर. म्हणजे तसं बघायला गेलं तर 1 एकर लसूण आहे. 30 गुंठ एक एकर. 30 गुंठ झाला. 30 गुंठ झाला पाहिजे. 30 गुंठ झाला. बरं 30 गुंठे क्षेत्रामध्ये लसूण बी किती टोकलो? एक 75-80 किलो बी टोकले. 80 किलो बी टोकले. होय. बर. ह्याला काय काय खत व्यवस्थापन केलं? कृषी अमृत. कृषी हा. अमृत. आणि ते 4 बॅगाचं किट होतं. SSM आणि ह्युमस गोल्ड हा आहे ना? ती 4 बॅगा. हे बेसोल्डोस कधी टाकला? ती टाकला की 1.5 महिना झाला टाकून.
लसूण उगवून आल्यानंतर पुन्हा टाकलं दीड टाकला हा. म्हणजे असं आपण भांगलन करतो जरा जरा माती लावली आता बघा हा. हे जी माती लावल्या हा. त्यावेळेला टाकलं. भर घातली. टाकूनच परत ती भर घातली. भर घातली. भर घातली. ज्या वेळेला लसूण हे एसीटी वैदिकचं खत वापरलं नव्हतं त्यावेळेला लसूण केवढा होता आणि लहान वापरल्यानंतर काय बदल लहान होता असा, बारीक होता असा. एकदम बारीक होता एकदम बारीक म्हणजे आता दाखवायला ह्याच्यामध्ये नाहीच. नाहीच असा लसूण बर आणि मागच्या वर्षी पण तुम्ही लसूण केलता का नाही केला जाईल. त्यावेळेचा लसूण काय आणि ह्या वेळी एसीटी वैदिक वापरल्यानंतर बदल काय झाला जमीन आसमानचा फरक आहे, भयंकर फरक आहे. आहे का नाही होय, होय. अजून ह्याला दीड महिन्यात जो कांद्यासारखा लसूण होणार आहे. आणि म्हणजे 2 महिने जाणार. अहो साहेब लोकांचा कांदा सुद्धा एवढा नसतो होय, काय म्हणतोय बरोबर. हार्वेस्टिंगला सुद्धा कांदा एवढा काढायसाठी त्यांना लय कसरत करावी लागते हार्वेस्टिंग यायला अजून दीड महिना टाइम आहे. दीड महिन्यात अजून किती मोठा होईल. तर आपण ह्याला काय वापरलं फक्त एक बेसल डोस दिलाय आणि रेन पाईप मध्ये काय दिले सॉइल चार्जेस चार्जर किती गेला आतापर्यंत सॉइल चार्जेस 5 लिटरचं कॅन एक हा. पुन्हा आजच एक 2 लिटरचं कॅन सोडलंय. टोटल 7 लिटर गेलेलं आहे लिटर. है का नाही होय. ह्याला जी ड्रिप केलेलं आहे असं अंतर किती आहे म्हणलं 2 झाडातलं 14 फूट आहे. 14 फूट अंतर आहे त्यात रेन पाईप किती केल्या 2 पाईपा टाकले. 14 फुटात 2 रेन पाईप केले किती एम एम चे ते रेन पाईप 20 mm. 20 एम एम ची 2 रेन पाईप केलेले आणि हा जो रेन पाईप आहे म्हणा हे जे खत आहे आणि हेच फक्त काय होते ह्या झाडांना लागू होते लागू होते. जातं. झाडांना झाड लागू होते. कारण की झाड आता एवढं मोठं झालंय त्याची मुळी सगळी इथे मध्ये आलेली मध्ये मध्ये आले. म्हणजे त्यांना काय सेपरेट खत व्यवस्था काय नाही म्हणजे ह्याला सेपरेट काय दिलेलं नाही दिलेलं नाही. नाही दिलेलं हा, नाही. तरी सुद्धा आंब्यांना पण मोहर आलाय आणि जांभूळ जर बघायला गेलो जांभळाला ही जी जांभूळ आहे ही जांभूळ कुठली व्हरायटी हो पांढरं जांभूळ. पांढरं जांभूळ आहे तर मी जरा झूम करून दाखवतो साहेब हे बुडक्यापाशी पण मोहर आलाय होय, होय, बुडक्यापासून होय. आणि अगदी वर शेंड्यापर्यंत सगळा मोहर आलेला मोहर झालं. आहे हे पांढरं जांभूळ लावून किती वर्ष झाले 2.5 वर्ष झाली. 2.5 वर्ष झाली 31 महिने झाले. लागले झाले हे की नाही मागच्या वर्षी मोहर आलता का हो आला होता पण थोडा आला होता. किती होतं कुठेतरी थोडं आलं होतं. थोडं कुठं तर अगदी खाण्यापुरतं आलतं खाण्यापुरतं आलं. आलतं आणि ह्या वर्षी जर बघायला गेलो तर किती टक्के मोहर वाढला अहो, काय आता जरा सांगताच येत नाही. 100% म्हणा की हा. गेल्या भयंकर वर्षी मोहर. 10% पण 5% पण नव्हता नव्हता हा ह्या वर्षी 100% 100% आहे 100% झाडांना मोहर आलेला आहे 100% झाड आणि आता त्याला बोट ठेवायला सुद्धा जागा नाही एवढा मोहर लागलेला आहे आणि ज्या वेळेस अजून फळं म्हणजे मोठी होतील त्या हा. टायमाला फांद्या आपोआप अशा खाली किलो वजनावर खाली येतील वजनात खाली येणार बर तुम्ही पांढरा जांभळ लावण्याचा पाठीमागचा उद्देश काय होता उद्देश आता काय फळबाग करायची म्हणून जांभळं लावली आणि जांभळाची शक्यतो कोण शेती करत नाही करत नाही म्हणून म्हणलं आपण वेगळं काहीतरी करावं. बीपी साठी किंवा आयुर्वेदिक आहे आयुर्वेद आहे. आयुर्वेदिक म्हणून आहे जांभळाची BP, शेती शुगर करायला ह्याला म्हणून. ती हा म्हणजे चालतंय. आयुर्वेदिक आहे त्या चालतंय माणूस आवडीन घेऊन खाते. खाते. आंब्यापेक्षा आवडीन घेऊन खाते माणूस. म्हणजे हे जांभूळ हे पीक कसं आहे वर्षात एकदा येते वर्षात एकदा. आणि काळं जांभूळ किंवा जे आपलं साधं जांभूळ आहे हे सगळीकडे मिळते मिळतंय. परंतु पांढरं जांभूळ कुठं हे बघायला सुद्धा लोकांना नाही अजून कोणा पांढरं जांभूळ म्हणले की लोक म्हणते आ करतात गेल्या वर्षी आम्ही माहित नाही. 80% लोकांना पांढरं जांभळ असतंय हे सुद्धा माहित नाही माहितच नाही. दर पण गेल्या दर वर्षी बी आम्ही चांगला. विट्यामध्ये नेली होती तर प्रत्येक जणांनी शंपल वारी हा. घेतली. म्हणजे शंपल म्हणजे खाऊनच 1 किलो म्हणजे कसं म्हणजे पांढरं जांभळ म्हणजे त्यांना विषय कसं लागतंय वाटायला. बघूया, हा. कसं लागतंय बघ. मग आत बी पण त्याचा लहान लहान आणि बी एकदम. गोडीला पण काळ्या परास टेस्टी 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 कोरड लागत त्यामुळे नाही. ती गोड परत लागतं. माणसाला न सांगता हा. 70 रुपये 80 रुपये पावशेरनं घेऊन जाणार 70 रुपये 80 रुपये पावशेर. 70 रुपये पावशेर जरी धरलं, धरलं हा. तर 1 किलोचे किती रुपये झाले हो 728. 280. 280 आपण साहेब मी काय म्हणतो सगळं राहू दे हो हो. 200 रुपये किलोने जरी हा, धरलं धरलं होय. तर ह्या वर्षी पैसे किती होतील ह्या वर्षी पैसे अहो, नाही भरपूर म्हणलं होणार तर टनभर माल निघल. किती टनभर माल टन. पण बर. ते सांगता येणार नाही कारण आता ती सांगू शकत नाही म्हणजे कसं का अजून बाळ आहे हा, पाळण्यात पाळण्यात. पाळण्यात मस आहे हा. किती धारतील काय सांगू शकत सांगत नाही खरं कारण मस्त आहे मोठी आहे. कारण बर. आता जसं फळ मोठी होती आली हा. मग ती सांगू शकते मग बाबा आपण एवढा त्यावेळेला माल काय निघणार. करूया आता जे मोहर दिसतोय हम्म. आपण हार्वेस्टिंगच्या वेळेला एकदा व्हिडिओ करू ह्याचा हा. चालेल आता जो मुख्य जो आपला व्हिडिओ चालू आहे तो फक्त आहे चालू लसणाचा लसणाचा. लसणासाठी एवढी मुळी येणं एवढ्या तज्ञ शेतकऱ्यांना सुद्धा जमत नाही. नाही आणि त्या मुळीमुळेच त्याला अन्न पोषण जास्त होते त्यामुळे ती गड्डा अन्नद्रव्य कोण होणार. निर्माण करतो मुळीच घेते मुळी अन्न आणि दुसरं म्हणजे पान पान. पान कसं आहे ह्याचं? पान पण चांगलं आहे हेल्दी हा. अगदी ती वेणी असते बघा होय. लेडीज कशी वेणी घालतात वेणी का घालतात, नाही त्या तशी पण वेणी झाली बघा होय. झाले होय होय. आणि कसं आहे अगदी स्टेट आहे सगळं स्टेट आहे सगळं. आणि मुळींचा जरवा बघायला गेलो तर अफलातून आहे होय. म्हणजे असा मुळी येणं आणि पांढरी शक्य शुभ्र मुळी आहे. पांढरी शुभ्र मुळी पांढरी शुभ्र साहेब मुळी. ह्यातली मुळी एक तर तुटून निघाली का होती नाही नाही तुटले सगळी वर आली बरे तुटले काय बघा, खाली पण राहिली अजून हे अजून एवढी मुळी खाली आहे तर ह्याला टोटल मुळी आली असेल मुळी आहे. त्यामुळे ते अन्नद्रव्य शोषून घेणं आणि जरा मोठं हो का? होणार अजून मुळी शिल्लक. एकदम रबरासारखे कसे आहेत रबरागत आहे. रबरागत आहे. ते तुम्ही हे भाजीला वगैरे वापरता का पात होय
हा? एकदम भाजी छान होती. म्हणजे टेस्टी फोडणी, हो. फोडणीमध्ये काय वापरतो आपण? फोडणीमध्ये आजच फोडणी आज हे आहेत ना पोळ्या आहेत ना बर बर बर. आज फोडणीला ही जी मसाले आमटी असते. आजीने खाल्ली आमटी छानच झाली. आजी आमटी खाल्ली का? कशी लागली आमटी? छान लागली. छान लागली. लसूण बघून काय वाटते? चांगलाच आहे. आता काय कसलाय भारी आलाय की नाही? आंधा लसणार स्वाडच आहे कुठला रेकॉर्ड तोडते. होय. बर ठीक आहे ठीक आहे. आता जास्त कष्ट म्हटलं तर आमच्या मिस्टरांचं बर. दिवस सकाळी उठली म्हटलं की आंघोळी केली की पहिलं रानात शेत- यायचं. हा शेतात येणे बघणे कुठं काय पाणी कुठं पडलंय कुठं नाही ही चालू असते. म्हणजे स्पॉट नाही करपा सुद्धा अजिबात नाही. नाही, बिलकुल अजिबात नाही. नाही. तुम्ही करपा- सगळा करपा प्लॉट नाही. जर फिरलं नाही हा. करपा असंच हे आहे बिलकुल सगळं. नाही. कुठं जरी बघितलं अगदी हिरवा गार अगदी आणि रोगासाठी बेसिक हिरवा कलर दिल्या दिसते सगळं. आणि ही खतं वापरली ती वैद्यकीय तेव्हापासून त्याला म्हणजे रोगाचं कुठलंही औषध आम्ही मारलेलं नाही. करपा हे म्हणून असं. स्प्रेसाठी काय सुद्धा नाही. काही काय सुद्धा काय नाही. नाही तसं. का बरं? नाही चालत नाही नाही जाऊ काय रोग. यांनी रोग चाललं नाही तर मारायचं का? मारायचं काय? बर. तुम्ही एससीटी वैद्यकडे वळाला कसं काय? वळालं म्हणजे तुमचं व्हिडिओ बघितलं बरंच, बर म्हणलं ही सगळी वापरतात, म्हणलं आपण वापरून सगळे बघावं. आणि केमिकलचं आम्हाला नको होतं. आणि केमिकल पासून वैताग घालता. जरा वैताग बाजूला आला तर जावं त्याच्यापासून वाटलं. माणसाला अनेक आजार व्हायला लागलेत. बर बर. हा आपली वैद्यकीय शेती करायची म्हणताना ह्याच्याकडे आम्ही वळाला. हा, आम्ही आणि चांगला ह्याच्या- result आला म्हणजे त्याचा. तुमची खत मळण्याच्या अगोदर ही आम्ही जैविक खत हा आम्ही म्हणजे तयार करून शेण घालत तयार होतो. करूनच आम्ही झाडांना घालत होतो. बर. म्हणजे या वर्षी म्हणजे खत केमिकलची घालायची नाही आम्ही ठरवलं होतं. ठेवलं होतं. हा, मग आम्ही त्यात हे वैदिक मिळालं. त्याच्यात वैदिक हे मिळालं. साहेब भेटले आम्हाला. बर. मग तिने सगळं माहिती सांगितली. त्यांच्या माहितीवरून आम्ही मग ती त्याने साहेबांनी माहिती सांगितली, तुम्ही विश्वास का बरं ठेवला? व्हिडिओ पण बघितलं ना. व्हिडिओ बी बघत होतो. व्हिडिओ बघितलं होतं त्यामुळे तुम्हाला काय झालं? विश्वास पटला होता अगोदरच. पटला होता. बर बर पुन्हा साहेबांनी सगळं समजून सांगितलं. सांगितलं. बर. तर मी विश्वास ठेवला आणि एक तिने दोन वेळा म्हणलं की तिने आपली व्हिजिट दिली हा, तर सांगितलं समजावून असं करा म्हणून. आणि 15 दिवसात येते ती आमच्याकडे. व्हिजिट पण देतात. देते देते. देते. साहेब त्याचं तुम्ही एक समाधान वाटतं. अगोदर शेती किती वर्षाला करता? शेती आम्ही ते आता पहिल्यापासून करतो. पहिल्यापासून करते लहानपणापासून. कधीच लहानपणापासून. हा, अशी मुख्य शेती- तुमचा व्यवसाय काय? मुख्य व्यवसाय काय? शेती शेतीच शेती आहे. शेती हाच मुख्य व्यवसाय. हो. तुमचं वय किती? माझं वय 58. 58 वय. होय. आणि लहानपणापासून शेती हा व्यवसाय. शेती. दुसरा काही सुद्धा साईड बिझनेस काय नाही. काय नाही. नाही काय. साहेब तुम्ही नुसतं शेती असणारी शेतकरी आनंदी नसतात असं बरेच जणांचं मत आहे. खरं तुम्ही तर लय आनंदी आम्ही दिसता. आनंद द्यावं. हा? आम्हाला देव भरपूर देतोय. देतोय. होय काय ह्याच्यामध्ये का नाही, मिळेल त्यात समाधान मानायचं. समाधान मग मला आणि हाय आनंदी राहणार. समाधानीच आहे भरपूर. गेल्या वर्षी तुम्हाला सांगितलं ह्या पट्ट्यातनी हा आम्ही 9 टन कांदा काढला. त्यात किती? काय- 9 टन 2 टन कांदा काढला. का- दिशी काढला. प्युअर दिशी प्युअर दिशी. प्युअर एक दिशी वर्ष ठेवला तरी नसला नाही नसला कांदा. नाही त्याला बरं, पण बरं, आम्ही बरं. असं म्हणजे कारण खत केमिकलची घातली केमिकल नाही. काय घालतच नाही. घालतच नाही. त्यामुळे घालतच एक वर्ष कांदा होता का अजिबात नसला नाही. बर बर. म्हणजे तुम्ही अगदी पहिल्यापासूनच अगदी ऑर्गॅनिक वापरत होता. Organic. त्यात आता वैदिक मिळाल्यामुळे काय लय सोने चांगलं सुहागा झालं. झाला. लय चांगलं झालं. लय चांगलं हा, झालं. लय आधी चांगलं. चांगलं होतं आता लय चांगलं हा, झालं. आता लय लय चांगलं. बरं एससीटी वैदिक मुळे तुम्हाला वेगळं पण काय जाणवतं यावर्षी? वेगळं पण म्हणजे उत्पादन आणि जरा म्हणजे उत्पादन मिळतंय. हा. पट्टीनं वाढलं जरा. रोगराई कुठं काही दिसत नाही. हा दुसरं किती बी पाऊस पडू द्या, गारठा असू द्या, काय असू द्या, पण पिकाव काय परिणाम होत साहेब नाही. लसूण लावून किती दिवस झाले? लसूण लावून 3.5 महिने झाले. 3.5 महिने झाले. लागण किती तारखेची? होय 12 ऑक्टोबरला लावलाय. 12 ऑक्टोबर, हं. 12 नोव्हेंबर, 12 डिसेंबर आणि 12 जानेवारी. जानेवारी 3.5 महिने झाले. 3.5 महिने झाले. 3.5 महिने झाले. ज्या वेळेला लागण केली त्याला थंडी किती दिवस आहेत? थंडी जरा थोडीच होती. थोडी होती. आणि नंतर जी वाढली नंतर लय वाढली. किती थंडी वाढली? अजून थंडी चालू हायच. आहे आहे. थंडी आहे का नाही? साहेब थंडीमध्ये लसणाची वाढ जास्त होती का कमी होती? वाढतच नाही. वाढतच नाही. वाढ थांबते. लसणाचा गड्डा बी वाढत नाही, काहीच वाढत उत्पाद बी वाढत नाही. पण आणि त्याला त्याला काहीच ते रोग परिणाम येतोय. नाही. ह्याच्यावर काहीच परिणाम नाही. काय सोय? करप्या नाही, फिरप्या हा, नाही, हा. काय नाही. जरी ढगाळ वातावरण होतं तरी सुद्धा याला काही फरक पडला नाही. नाही. पुन्हा ती जरा दव पडत होती. हा त्या दवमुळे सुद्धा धुकाटामुळे सुद्धा काय फरक झाला? नाही, काय नाही, सुद्धा फरक नाही. रोगच नाही कुठला. या औषधामुळे रोगच नाही कुठला. रोगच नाही. नाही जुना. बर. त्याच्यामुळे खुश म्हणजे आहे. पोषणाचा रोल किती टक्के असं वाटतंय तुम्हाला? पोषण मी चांगलंच आहे हो. आता तुम्ही बघतायच की कसा दिसतोय. कुणीकडे मी नजर फिरवा कुणीकडे जर बघितलं तर अगदी हिरवगार काय वाटतं. असं सगळीकडे दिसतंय हिरवगार साहेब, इथनं समाधानकारक दिसतं. घरी जाऊ वाटत नाही नाही. त्यांना कंटाळा येत नाही. दिवसभर तर जसं दिवसभर जेवायला इथं- घरी या म्हणून फोन करावा लागतो घर त्यांना. इथंच आहे. इथंच घर आहे पण घरी जात नाही. इथनं हाकेच्या अंतरावर घर हा, आहे. होय. तरी सुद्धा घरी येत नाही. हा, का बरं? तिथं मग जेवण घेऊन ये, चहा घेऊन तिथं ये, समाधान चालू वाटतंय. असतं. समाधान वाटतं. रानात म्हणजे बघा शेतकरी हा शेती
मातीत आल्याशिवाय समाधान वाटत नाही आणि आणि त्यात जर पीक जर चांगलं असेल तर तिथं थांबू वाटत हलूच वाटत नाही हालूच वाटत नाही. साहेब अगोदर ज्याला तुम्ही ऑर्गॅनिक शेती केलं म्हणजे केमिकल कधी वापरलं नाही परंतु ऑर्गॅनिक शेती ज्याला केली त्याला जमिनीतला बदल किंवा आता वैदिक वापरल्यावर बदल काय अहो, झाला? लय बदल. हे काय तुम्हाला सांगतो, जमीन माती अगदी कुठलीही माती भुसभुशीत घ्या झाली. बघा, तिथली कुठलीही माती आणि नुसते हाताने वाढायची माती, हा. कुठलीही माती घ्या, हं. फडफडीत झाली फडफडीत झाली, झाली. पाणी जरी पाजलं तर पाणी ते जरी पाजलं जमीन अशी चिकून आवळून लागत येत नाही. नाही. फुल लागत नाही. ठीक आहे. कधी पाणी दिले ते आज सोडले सकाळी सोडलं होतं सकाळी पाणी दिलं. हात नुसतं झाडाबरोबर झाडलं की जाते सगळं काय नाही. पाणी सकाळी सोडले आणि ती कुठली drip माती मध्ये घ्या. सोडले बघा इथलीच ना कुठलीही माती घ्या, हे बघा, अगदी फडफडीत फडफडीत. हे चहा पुडवाणी झालेले चापुडवान झाले आणि सकाळीच ड्रीप मध्ये सकाळीच औषध सोडले ते त्यामुळे औषध पाणी सोडले चालूच बघा. होतं. सॉइल चार्जर वगैरे सगळं सोडलं सकाळी सोडले सोडले. सकाळी सोडले. बर म्हणजे आपण जे उत्पादन तयार करतोय ते विषमुक्त तयार करतोय. आपला उद्देश काय आहे की बाबा स्वतःला पण चांगलं खायला मिळावं आणि इतरांना इतरांना पण चांगलं चांगलं खायला आणि मिळावं. जे कोण बघायला आले तरी इथली सुद्धा विट्यात फिरत फिरत इथे येतात. लय गाव अगदी गावाच्या नजदीक आहे. हा नजदीक विट जवळच आहे, मला 3 किलोमीटर हा. आहे. मग तिथं सकाळपारी इथं व्यायामाला माणसं हा. येतात. मग ती ओळखीची आहेत ह्यांच्या. हा. मग पोलीस आहे ती काय अशी क्लासरूम अधिकाऱ्याची. हा, बर. अधिकारी ती येतात आपली सकाळपारी सकाळी फिरतात, राऊंड फोटो काढतील काढतात, असं. भाज्या असल्या भाज्या घेऊन जातात, हरभर नेतात, चवीला आहे म्हणते ती. बर. दिशा असं बघितलंच नाही आम्ही. लसूण उपडून नेतात. हॉटेलवाले सुद्धा म्हणतात आम्हाला लसणाची पात तर द्या, शिपात द्या म्हणते ती, पात तरी द्या विकत. विकत द्या. पण आम्ही ते परत त्याची खाली पात गड्ड्यावर फोडून- परिणाम गड्ड्यावर होईल. परिणाम होतो म्हणून आपण पण देतो. आम्ही देत नाही म्हटलं म्हणजे बघा वैदिकचा पाला सुद्धा वेस्ट जात नाही ना. उडणीला पाला मागते मग त्याचा. देत, पण आम्ही देत नाही. देत नाही कारण की पाला काढला की त्याचा गड्डा गड्डा हे पोचतो पान जर नाही. बघितलं का नाही, झाड किती लागते बा पाणी, हाताला जाड किती लागते, अगदी कडक लागते पान. प्लास्टिकच्या पानावर वाढते. कडक लागते, जाड लागते, साहेब, कडक त्यातलं आहे. एक पान कुठलं हे पान काढा बरं, हे पान काढा कट करा आणि जरा लांबी तिची किती मोजा जरा एक पान काढा. खाल्लंय असं ही वडा की. हा किती लांब आहे साहेब? हे काय आहे? पान आहे काय हे? लसणाचं पान एवढं मोठं? हा. कसं अहो साहेब लोकांचं हत्ती गवतात सुद्धा पाणी एवढं मोठं येत नाही. हत्ती गवतात सुद्धा येत नाही. सुरुवातीला होय त्याला व्यवस्थित होय. जर जोपानच तर येतच नाही हत्ती घासे आणि ही जी रुंदी बघितली साहेब तर एक बोट बसते. होय, असं मध्ये बोट ठेवून दाखवा बरं. बोटच एक बसते. ठीक आहे. एक बोट बोटच अखंड बसते. बसते अक्कल. आहे का नाही? होय. म्हणजे राम सर म्हणतात ती सगळं खरं आहे. खरं आहे, खरं मुळी आहे. एक नंबर आणि पान जर मोठं असेल तर जे उत्पादन येणार आहे ते काय आहे? एक नंबर एक येते. नंबर येते. राम सरांनी माणसाला एक अमृत तयार करून दिलंय राव. दिले काय माणसं सुखी होती ही जर वापरलं माणसाने, प्रत्येक शेतकऱ्यांना वापरलं तर काय होईल हो? काय असं सुखी होती आणि रासायनिक सगळी खताला म्हणजे जादा रासायनिक जातात पैसे. केमिकल माणसं खाणार नाही ती, ही माणसं हुडकून नेतेली, आहे का नाही? हुडकून नेणारी. साहेब शेतकरी आता समाधानी आहे का हो? समाधानी शेतकरी सगळा समाधानी आहे का? तुम्ही नाही, आहे नाही, समाधान शेतकरी समाधान नाही. शेतकरी समाधान नाही, नाही नाही. का बरं समाधान काय नाही? होती रसायन खत आणायला गेलं तेवढे 5-10 दिवस चांगलं दिसणं, पुन्हा आणखी मागचं पुढं महाग चालू तसं आहे. पुढे होते चालू आणि आहे. उत्पादन वाढते का घटते? आणि घट होते ना ती, औषध मारायला लागते त्याला जमिनी कडक मारून सारखं होते, वैतागतं जमिनी कडक ना. होते त्या. होत्यात आणि वरनं औषध मारते आणि रोगराईला बळी पडते. होय, रोगाच्या बळी लगेच पडते लगेच पडते. आणि ह्याला बघा कुठे बी हात घाला, हा. अशी मूठ भरून लगेच मातीच येते हातात. माती येते. आणि कशी म्हणजे माती येते? माती सगळी सुपीक झाली सुपीक पहिला झाली, मुद्दा. मऊस होती. दुसरा म्हणजे उत्पादन चांगलं आलं आणि विषमुक्त आलं. आणि ह्याच्यात जर चालत गेलं का नाही हा. तर पावावर चालल्यागत वाटतंय, इकडं मऊ आहे, गादीवर चालले का गादीवर पावावर चालले. चालले का? पावावर चालले. लोक म्हणते रे गादीवर चालले का लागतं, तुम्ही म्हणता पावावर चालल्यावर. पावावर चालल्यासारखं वाटतं. पाव मऊ का गादी मऊ? पाव मऊ पाव मऊ आहे का नाही? मऊ लोकांची सुद्धा गादीगत झाली रानं आणि तुमची पावागत झाली होय. फक्त एका बसवलं बर. ह्याच्यामुळे तुम्ही चालून बघा कसं वाटतंय, आणि मऊ लागतं. अहो का मातीत चालल्यानंतर आधी म्हणायची बघा लोक बिन अनवाणी चालायची लोक का बरं चालत होती? त्या मातीतनं अन्नद्रव्य ती होय. शरीराला मिळावी. हा. परंतु आता कोण का चालत नाही माहितीये का? जमीन एवढी कडक झाली झाली. अनवाणी चाललं होय. तर टाचा चेरते द्या खर्चच असते. आणि असं परत असं दवाखान्याला पैसे डबल घालावे लागते. उष्णता वाढती वाटतं. होय. कारण की जमिनीत जी काय उष्णता आहे केमिकलमुळे आलेली ती शरीरात जाते. त्यांच्या पायात चप्पल नसती, झाडाखाली असती चप्पल. हा परत घरी आल्यावर मग म्हणतात माझी रानात चप्पल राहिली, विसरली तिथंच राहिली. असंच फिरते. परत हुडकत बसायची चप्पल कुठे आहे? बर. परवा दिवशीच गोष्ट आहे. काल इटेल जायचं होतं हा त्या टायमाला चप्पल कुठल्या लाईनीत काढलं माहित नाही माहित नाही. ते तसंच राहिलं तसंच ना. राहिलं परत तसंच बघा, म्हणजे हा बदल होणं एवढं शक्य नाही. परंतु हा बदल होतोय होतोय, ते प्रत्येकाने केला पाहिजे. होतंय नवं झालंय. झाला आपल्यात झालाय. झालंय. हा जर बदल प्रत्येक शेतकऱ्याला जर झाला वापरावं. प्रत्येक तर शेतकऱ्याने शेतकरी आत्महत्या का करतो बरं? काय वाटतं तुम्हाला? आत्महत्या करतो मी आता काय सांगायचं त्यांचं, केमिकलची प्रत्येकाचं खतं केमिकल वापरतो, अगदी बरोबर औषध केमिकलची वापरतो, हा. उत्पादन घटतं घडतंय. हा आणि मग
तेवढं परपंच त्याला चालत खर्च नाही, निघत काय नाही, खर्च पण तेवढा निघत झालेला नाही. आणि खर्च पुन्हा जर निघतच 4 नाही रुपये एवढा काढलेले असते ते फिटत नाही. फिटत नाही मग त्यामुळे त्याला काय पर्यायच करणार? नाही शेतकऱ्याला, कारण साईट बिझनेस काय नसतो नसतोय. शेतीच्या शेती जीवावर, जीवावर असते. मग त्याला पर्यायच नाही. आता तुमचं पण साईड बिझनेस काय नाही, आमचं पण तुम्ही नाही. सुद्धा एवढं आम्ही सुखी खुश आहे, आहे. आनंदी आहे. आम्ही आम्ही वैद्यकीय म्हणजे खतं. रसायन खतं कधी वापरलीच वापरलीच नाही. कधीच नाही. वापरलं वापरत नाही. आणि आता काय वाटतं साहेब तुम्हाला, बिगर केमिकलची शेती होऊ शकते का? होऊ शकते होऊ शकते होऊ शकते माणूस खोटं बोललं, खरं पीक खोटं बोललं का हो? नाही, नाही ही मुळी काय प्लॅस्टिकची लावली का? काय नाही. हा, पान काय प्लॅस्टिकचं आहे का? काय नाही ही जी उत्पादन आहे काय प्लॅस्टिकचं आहे का? समोरच आहे. समोरच आहे. समोरचा तुम्ही बराल तर गुडघ्याला लसूण लागतो या. आहे का नाही? त्याच्यावर नसेल. हा, अहो लोकांचा टीजभर लसूण यायचं म्हणजे इथभर म्हणजे लय लय झाला. हा, लय आणि आपला काय झाला 1.5 फूट आहे. 1.5 फूट आहे. तर नाही 1.5 फूट कुठला आलं साहेब? 2 फूट लसूण 3 फूट. हा, होय. जर फुटपट्टी लावलं तर माझ्यामध्ये 3 फुटाच्या वर जाईल. हो, 3 फूट. 3 फुटाच्या वर जाईल. होय, तुमच्या होय. खांद्याला लागते म्हणजे होय 2.5-3 2.5-3 फूट आहे. 2.5-3. हरभरा बघतोय साहेब, हे हरभरा हे आश्चर्यकारक म्हणायचे याला. हाय तर आत जरा सगळं उलगडून दाखवा बरं जरा. ते काय लोक म्हणायला ह्यात वरच्या बाजूला नुसतं घाट आहेत का? नाही नाही तर कुठं जरी बघितलं तर गस आहे. गिद्दू उठव जरा. असं जरा. पलटी इकडे इकडे फिरव. गोल फिरवून दाखवा गोल तिथे. फिरव. हा, फिरव फिरव गोल. काय ढाळायला लागल्या तिला सुचलत झालं. 2च टोकी टोकलेले आहेत तर एवढं उत्पादन आले साहेब. आणि शेतकऱ्याला म्हणतो, शेतकरी आम्हाला शेती परवडत परवडते. नाही म्हणत्या. वैद्यकीय केलं पाहिजे. केल्यानंतर 100% शेती परवडत्या. वैदिकडे वळा अगदी म्हणजे वैदिक खतं का वापरा कुटुंब त्याच्यावर वळा. अगदी 100% कुठं पण मिळू दे, फक्त हा. घेऊन वापरा. घेऊन वापरा. आहे का नाही? आणि आणि ह्या रसायन खतापेक्षा ह्याला पैसे कमी जगू आहेत. शकते. जगू शकते. खर्च कमी आणि आहे. 2 पैसे आपल्याला म्हणजे रसायन मागं खतापेक्षा ह्याला खर्च कमी आहे. कसं काय बरं? लोक म्हणतात ऍसिड वैदिक महागडा आहे. नाही 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 हा, कमी आहे खर्च अहो, कमी आहे. त्याला किती औषध फवारायला लागते ते आणायला, अहो, ती किती औषध- किती महाग आहे ती औषध. हा. म्हणजे काय होतं, केमिकल ह्याला- वापरलं तर फवारे मारायला फवार लागतात. मारायला लागते. ह्याला मुळ्यातनं सगळं म्हणजे आम्ही असं सगळं ड्रिप मिळते सोडलंय, त्याला. काय जमिनीतनं दिलंय. जमिनीतनं वीस दिलंय. टाकून टाकलंय. त्यामुळे त्याला कसलं ते रोग आलाच नाही. हो का? वैदिकनं काम कशावर केलं? माती सुपीक माती केली. सुपीक केली. माती सुपीक झाल्यामुळे पीक उत्पादन चांगलं आलं. उत्पादन चांगलं त्यामुळे आलं. फवारणी रोगावर बळी पडतं का? नाही नाही पडत पडत. रोगाच्या बळी हे नाही. शेतकऱ्यांना कळतच नाही. कळतच लोकांना काय वाटतं की फवारे मारून त्याचं पोट भरतंय हा, का? पोट भरते. मग ती नाही शेतकरी केमिकल असल्यावर सारखे फवारण्या करून 50 वेळाचा फवारणी. शेतकरी आता पाक हे ही आता- होतो या. कंगाल होऊन बेजार जातोय. होतो, बेजार होतोय, कंगाल होऊन कंगाल जातोय होतोय, पाक. त्याचा खिसा रिकामा होतोय हा, ते सगळा. होतो या. तरी सुद्धा ते आणि सुधारत परत शेवटी दर नाही ह्याला. मग वरडायचं मला दर मिळाला नाही, मिळाला माझं नाही. उत्पादन घटलं, उत्पादन माझं हे घटलं, झालं ते त्यामुळे झालं. शेतकऱ्यानं काय केलं पाहिजे मॅडम, होय. की मातीत गुंतवणूक केली केली पाहिजे. पाहिजे. हो. एसीटी वैदिक हे खर्च नाही, ही गुंतवणूक आहे. गुंतवणूक. हे कळायला पाहिजे. होय. तुम्ही आज बँकेत पैसे ठेवले तर दामदुपीट होतील हो. सोनं आज साहेब किती रुपये तोळा झालं? 2 लाख रुपये तोळा 2 झालं. लाख लाख रुपये रुपये तोळा. तरी सुद्धा लोक घेतात. घेते. जी जी ऐपत आहे ती घेते. घेते. वैदिक महाग असून सुद्धा घेतात. ही कोण चा- घेतय? ज्याला त्याची किंमत कळाली ती. तो घेतोय. घेते माणूस. खराय खोट आहे? खराय खराय. हा, तसंच आहे. साहेब ह्याला एवढं मोहर लागणं एवढं शक्य आहे का? नाही आता तुम्ही दोन- जिथनं आणि व्हरायटी 3 आणली होती- वर्ष पूर्ण झाल्यावर किती 3 वर्ष या म्हणजे बागाला काय 3 वर्षानंतरच फळ येतं. येतंय? पण आणि झाड पण जे आता साहेब येऊन बघून जात नाही ती म्हणते तुम्ही बाग एवढ्या ना म्हणजे ह्याला कष्ट केलं, एवढी झाडं म्हणजे सुपर आणले ती मोठी कशी हा, हा. मोठी कशी झाली, तुम्ही काय वापरता? आम्ही त्यांना साहेबांना हेच सांगतो, आम्ही जैविक खत करतो, हा. आता वैद्यकीय वापरतोय. हा. आणि आमची 2.5 वर्षाची झाड आहे ती. तरी एवढा मोहर लागला. हा, तरी एवढा आहे. आणि 3 वर्ष झाल्यानंतर म्हणजे आम्हाला सांगितलं ती अंतर. पुढल्या वर्षी आंतरपीक घ्यायची काय गरज नाही. कारण त्याचं उत्पादनच एवढं येणार येणार आंतरपीक त्या घ्यायची आंतरपीक गरज नाही. असतं आंतरपीक नाही. पण आणि येणारच आता हे नाही. असं सावली. जसं वर्ष जातील हा. तशी आमची म्हणजे म्हातारपणाची पेन्सिल आहे. हे रिटायरमेंट प्लॅन केलेला आहे. रिटायरमेंट प्लॅन आहे का आहे. हा. नाही? आता तुम्ही एवढ्या वयात सुद्धा एवढी चांगली शेती करताय. हा. जी मुरब्बी शेतकरी आहे, जी 100 कायमस्वरूपी हात पडून असते तरी सुद्धा यांना असं जमत नाही. बरोबर. असं तुम्ही अगदी वैदिक शेती करायला लागला. आहे का नाही? तर आपल्या भागातील जे काही शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आम्ही आपण यांना प्रत्येक सगळ्यांनी जणांना सांगतोय वैदिक बाबा शेती तुम्ही खतं आमची शेती वापरा. बघा येऊन ना आमच्या आम्ही केलेत जी पिकं हरभरा म्हणा लसूण आहे झाड आहेत हा. ही बघा कशा पद्धतीने आले ती रोग नाही काय नाही कुठलं केमिकलचं फवारणी करायला लागत नाही काय करायला लागत नाही म्हणजे आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला सल्ला देतो. सल्ला देताय. हा, प्रत्येक पुढच्या म्हणजे बरीच अशी माणसं होऊन गेली की आता जी करेल ती वैदिकच करायचं असं त्यांची इच्छा निर्माण होते. त्यांची बरेच निर्माण जणांना आम्ही झाल्या सांगतोय. बरीच जणांची म्हणजे झाल्या. आणि- आता जी पुढचा जी सीझन येईल हा. आम्ही वैद्यकीय खत वापरू. वैद्यकीय आता टोटल किती एकराला चालू आहे वापर? 1.5 दीड एकर. एकराला. 1.5 एकराला टोटल शेती किती एकर?
4 एकर 4 एकर आहे. त्यातली बाकीची पिकं काय काय आहेत? काय मका आहे हा वरती थोडी मारान जरा थोडं वर आहे. बरं शिल्लक आहे म्हणजे म्हणजे 4 राहण्यासाठी एकर ठेवलं. असं पेरावा आहे आता पेरावा आहे. सध्या. आणि बाकी सगळे आता 1.5 एकरला वापरले हा, तुम्हाला आता काय वाटतं सगळ्या रानाला वापरायला पाहिजे काय वाटतं? सगळ्याला आता वापरलं. आम्ही जे आता करणार आहे वांगी ती मका आता गेल्यानंतर वांगी वांगीचं मका प्लॉट आणि मका गेली की वांगे करणार आहे. आलं थोडं करणार आहे म्हणजे थोडसच हा एक गुड्डा का करायचं ना खरं ते करायचं करायचं असं माझी डेमो करा आपल्यासाठी एक हा. जमते का म्हणून ते करायचं करायचंच आहे बरं. ती आता ही हरभरा ही निघाल्यानंतर मका शाळू, गेली की ती मका करायची. गेल्यानंतर आम्ही तीच पिकं करायचं करणार आहे. बरं तुम्ही आता व्हिडिओ बघून इकडे आला व्हिडिओ ज्याला तुम्ही सुरुवातीला बघितलं त्यावेळेला तुम्हाला ते खरं वाटलं होतं का हो? आम्हाला वाटत खरंच नव्हतं वाटलं. खरं वाटत नव्हतं सुरुवातीला खरं वाटत नव्हतं पुन्हा पुन्हा जर बघितलं अनेक शेतकऱ्यांचं बघितलं हा भरपूर अहो बघितलं. साहेब खोटा व्हिडिओ एक निघाल हो हा, हो. दररोज व्हिडिओ कुठला आणायचा खोटा नाही नाही हो, खोटं खोटं. सगळे होय, सगळेच बरोबर. माणसं सगळीच लोक अशी कसे खोटं बोलतील नाही ती बोलणार आणि माणूस खोटं बोलला तर विश्वास ते कसं बसला. खोटं बोलेल त्या व्हिडिओवर विश्वास बसला शिपी खोट बोललं का नाही बोल आता डाळिंबाचं बघितलं वांग्याचं प्लॉटचं व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाला लाभलं सर शिंदे सर शिंदे सरांचं. सर नमस्ते हा. तुमचं नाव आणि पत्ता सांगा एक सर माझं नाव विरल विलास शिंदे. हा आपलं शॉप विटा आणि माहुली या ठिकाणी आहे. आता लसूण बघतोय अगदी ट्यूब लेवल लावल्यागत आहे हा, एक है का level नाही एकसारखं. एक लेवल आहे एकसारखं तर लसूण पण चांगला आहे जांभूळ पण चांगला आहे आंबा हे हरभरा बघितलं तर तोंडाला पाणी सुटते आहे. ह्यांचं सर कसं झालेलं माहिती आहे का सुरुवातीपासून ह्यांचा मातीवरती चांगल्या पद्धतीने काम झालेलं आहे. मातीवर काम रासायनिकचा चांगलं केलं वापर बघा. एकदम कमी zero आहे त्यांचा. त्यामुळे ह्यांना अगदीच लवकरात एखाद्या लवकर लगेच रिझल्ट आले आणि ह्यांनी सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर आपलं हे त्यांनी वापर केलेला हा आणि ताकदनिशी यांनी वापर केला. हा त्यामुळे ह्याचा रोगाच्या फवारणीचा कुठल्या झाला नाही फक्त खर्च झाला. पोषण आपण काम केलं रोग बघायला नाही, त्यामुळे रोगाचं हा काही लसूण नाही. निघाला. हा यांचं उत्पादन समजा आता त्यांना आपण विचारलं मागच्या वेळी त्यांनी किती किलो लावलेला किती 4 गुण सर, मागच्या वेळेला किती किलो लावलं होतं आणि पट्ट्यातच किती होतं बघा 4 7 पट्ट्यात 9 गुंठला किलो 5-7 गुंठला किलो लावला होता 7 किलो लावला होता आणि किती रुपये झाले 600 किलो निघाला 600 किलो निघाला होय. त्याचे पैसे किती झाले लाख आता पैसे कोणा लाख, सव्वा पाहुण्या लाख पैसे रुपये दिलं. तसं. म्हणजे घरी वापरून सगळं पाहुण्याला वापरून देऊन देऊन बी घरी करून- देऊन 1-1.5 लाख रुपये झालं. झाले झाले. आणि ह्या वेळेला किती वापरले बी बी 75-80 किलो म्हणजे त्याच्या 10 पट वापरले होय. वापरली म्हणजे त्याचे लाख रुपये झाले झाले. आणि हे जे 10 लाख रुपये नाही नाही, जादा होणार 10 लाख पण नाही हो. ज्यादा Average तर सांगू अवरेज तर हा म्हणजे सरासरी आपण अवरेज काढायला गेलो तर 10 लाख रुपये आहे. कमीत कमी हा कमी खाऊन पिऊन सगळ्या पाहुण्याला वाटून वाटून होय अजून गेल्या वर्षीचं लसूण अजून आहे अजून पाहुणे खाते अजून लाख रुपये देऊन सुद्धा अजून शिल्लकच आहे होय अजून आम्ही देशीच वापरतो आम्ही ह्याचा बाजारात जेवढी आणत बाजारातला कधी आणत नाही कांदा लसूण आपण बाजारातला देशी लसूण आणतो का नाही त्याचा गड्डा केवढा असतो आणि कुडी केवढी असते हो? गड्डा किती एवढा गड्डा असतो हे ते सुद्धा लय हे मोठा गड्डा दाखवला. तुम्ही दाखवला की लय नाही? मोठा दाखवला. नाही हे आहे का नाही ह्याच्या निम्म्यानं असतो ह्याच्या निम्म्यानं असतो ते हरवे म्हणजे विकत मिळतोय हा तो. विकत विकत मिळतो. मिळतो आणि ह्यो तर अजून आहे कवडा ह्याला 1.5 महिना जायचं अजून आता हे जर इथनं जे त्याचं आहे का नाही मग हे ह्या व्हिडिओला इथनं कमेंट काय येणार पोचवायचं. सांगतो मी तुम्हाला हे हा लसूण लसूण पोचव- हार्वेस्टिंग केल्यानंतरचा व्हिडिओ पाठवा हा. असं खाली कमेंट येणार त्यावेळेला आपण काय करू ह्याला सेटिंग पण होतंय बनवतंय. जांभळाला पण सेटिंग होतंय बरं. आणि आणि हे लसूण पण हार्वेस्टिंगला येते harvest- त्यावेळेला आपण पुन्हा एकदा दुसरा व्हिडिओ करू त्यामुळे शेतकऱ्यांना सगळं सविस्तर पटेल बरं. आणि जांभळ पण आणि तुम्ही म्हणताय पटणार, तसं तुम्ही म्हणताय नाही असाच होणार आहे गड्डा आहे का नाही? म्हणजे एक नाही म्हटलं तर आपण कांद्यासारखा गेल्या गड्डा होईल वर्षीचा गड्डा किती झाला होता? कांद्यासारखा किती गड्डा होईल आहे का किती नाही ग्रॅमचा गड्डा होता गेल्या वर्षी 50 ग्रामचा गेल्या वर्षी गड्डा होता 50 ग्रॅमचा ग्रॅमचा. एक गड्डा एक हा, गड्डा एक होता. गड्डा. म्हणजे 100 ग्रॅम मध्ये 2 गड्डे 2 गड्डे आणि 1 किलो म्हणजे किती ग्रॅम 1000 ग्रॅम 1000 ग्रॅम. म्हणजे 20 गड्ड्यामध्ये 1 1 किलो किलो असाच गड्डा होता असंच गेल्या गड्डा वेळी. होता. साहेब, आता हे या वर्षी त्याच्या वजनदार होतं. दुपटीनं गड्डा आता होणार ज्या त्याच्या दुपटीनं. गेल्या वर्षीच्या दुपटीनं होणार 100% कारण 100% 80-90 ग्रामचा गड्डा खतच होईल. त्याप्रमाणे ही जी वापरली तेवढ्या ताकदीची वापरल्या तेवढ्या ताकदीची ताकदीची वापरली. वापरली 80-90 ग्रामचा गड्डा होईल साहेब 15 गड्ड्यातच 1 किलो हो करतात. 1 किलो होणार होणार का नाही होय 100% साहेब ही व्हिडिओ बघितली ना लोक काय म्हणतील माहिती का हा. ही खरोखरच खोटं बोलायला लागलेत म्हणजे हो आणि का? व्हिडिओ बघून तुम्हाला मी तुम्हाला सांगतो हे लय काय काढल्यावर सांगत वजन नाही. करून त्यांना दाखवू दाखवू आपण आहे का नाही दाखवू आपण. तुम्हाला मी लय Live काय demo. सांगत नाही होय. मोठं लसणाचं ठिकं जर भरलं हम्म. तर 17 किलो 18 किलो ठिकं भरतं हा गेल्या वर्षी माझं एक ठिकं 30 किलो भरत होतं 28 किलो 30 किलो ठिकं किती? भरत. 30 किलो 30 किलोचं ठक्क हाय तेच ठक्क हाय, हा, हा. ठिक्क काय बदललं नाही बदल नाही ठीक नाही ती बदल जाळी ठिकी नाही काय हा अगदी बरोबर हा, झिकझॅक लय असते लय झालं तर झिकझॅक. ट्रान्सपरंट असते ती हा. 18 किलो 20 किलो माणसाचं लई भरतंय. शिंडी दांडी झाली हा लय झाली हा. पण माझं 28 किलो 30 किलो ठिकं भरत होतं बघा. गेल्या वर्षी म्हणजे काय होतं त्याला गर होता जास्त हा आणि यंदा तर त्याचा नादच करायला नाही. यंदा नाही दुसरं यंदा नादच करायचं रेकॉर्ड ब्रेकच उत्पादन असतं काय
झालं. साईज चार्जर रेन पाईप मधनं दिलं होय, होय. पाईप Soil आणि बंद size दिले. एकत्र दिले एक- सॉइल आणि साईज दिलं होय. आणि फवारणीतनं फ्रूट आणि साईज साईज दिलं दिलं. म्हणजे त्यामुळे ती साईज फरक लोक त्यामुळे ती गड- रोगाच्या फवारणी करतात होय. आपण पोषण. पोषणाच्या फवारणी पोषणाची- करतो आणि रोगाचं सगळ्यात नाही महत्वाचं काय पोषण. माहितीये हा. का मला या मातीचा लय रिझल्ट भारी आहे. आहे की नाही सगळ्यात भारी अहो, पहिला result त्यांना इतकी माती- माती मऊ आहे हा आणि हातात जशी त्यामुळे धरली ते तर गड्डं हाताला चिकूड सुद्धा लागत नाही लागत नाही आणि त्यामुळे आता पाणी गड्डं बाजूला पसवायला लागलं. पण ते आता पूरक झालं. तुमचं बोलण्याचा लुक वेगळा असतो खरं मालकांचा रूप फक्त एकच मातीच झाली मातीच चांगली झाली राव. आहे का नाही माती माती चांगली होणं चांगली महत्वाचं झाली, पण ते पिकाला पोषक झाली. पोळीमध्ये पुरण कसं पुरण कसं असते तसं यांना पोळीचं वरचं आवरण आवडतं यांना आत फक्त पुरण आवडते असं झालं. अहो, माती चांगली तर बाकी सगळं हा चांगलं. आता कसं बोलला आणि तुम्हाला बिनचपलच फिरायला मिळते होय, होय. आनंदानं आरोग्य सुद्धा त्यातली एनर्जी मिळते तुम्हाला बरोबर आहे. मातीतनं एनर्जी मिळणं एवढी सोपी गोष्ट नाही राहिली आणि केमिकलच्या शेतामध्ये फिरले म्हणजे आपल्याला लगेच गरम पडतं. आजार पडतोय आजार उष्णता पडते, वाढती उष्णता वाढत्या उन्हाळा लागतात म्हणजे ही प्रॉब्लेम चालू होते ह्याच्यामध्ये तसं काही होत काय नाही होत नाही. औषध फवारताना हिने आम्ही पायपा ओढत माग असतो ह्याच्या हा, एसटीपीच्या STP च्या, हा. आम्हाला काही त्रास मला होत नाही काहीच होत नाही बिगर चप्पलचं नाही, बिगर चप्पलचं नाहीतर ह्याच्या पाव चालल्यासारखं वाटतंय मग. पावर चालेल हा, असं जर माझी फिरली की नाही तिथं दारात आमच्या दारात जर फिरला नुसतं. तर मला उन्हाळा लागतात पण बरं. ह्याच्यामध्ये फिरलं की मला काही त्रास होत नाही जे माती सुद्धा काय झाल्या सुपीक झाली माती जिवंत झाली हा, जिवंत सुपीक झाली, झाली. सुपीक. माती जिवंत होणे एवढी सोपी गोष्ट नाही. नाही खरं ती अशक्य पण नाही हा शक्य पण नाही प्रत्येक जण करू शकतो या परंतु ते खतानं वैद्य शक्य केलं ना हा त्या खताने खतानं शक्य सगळं- केलं अशक्य ते शक्य शक्य करतील वैद्य वैदिकने केलं शक्य केलं केले का नाही केलं. ओके जर आपलं जर शेती ही काय म्हणतात हे शेती जर बघितली खरोखर एक गार्डन आहे त्या गार्डन तुम्हाला मालकांचं बरं का दिवसभर लाख काय लाख भूक सलाम लागली. त्या राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली राम सरांना लाख लाख सलाम आहे का नाही शुभेच्छा शुभेच्छा सर ही एसिडी वैदिक नसतं काय झालं असतं काय वाटतंय तुम्हाला काय मग हायच की मी केमिकल आणायचं वापरायचं मागं तसं करायचं पुढं हा आहे का नाही मागलं तसं पुढं पण आम्ही त्यातून बरेच दिवस झालं बाजूला निघालो आम्ही आपली शेज खत तयार करू करत होतो आता ते काय करायची गरज गरज नाही. नाही वैदिक आलं रेडी टू यूज टाकले की लगेच उत्पादन बस 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 चालू लगेच रिझल्ट चालू कळतो याचा आहे का नाही लगेच हा लगेच कळतो ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लक